बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून आहे। नवनीत राणा ही जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली एक विषवल्ली आहे। एकेरी उल्लेख करत नवनीत राणा यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे। नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। तर नवनीत राणा यांनी सुद्धा या टीकेला जोरदार उत्तर दिलंय, पाहूयात। नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो। विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाहीत आणि धर्म सांगून हिंदू सांगतात। नाही, नवनीत राणावर ज्या जाती आणि धर्मांध भाषेचा वापर केला आहे, धर्मांधता पसरवली, विषमता पसरवली आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणारे वक्तव्य केल्यामुळे नवनीत राणावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। हे सगळे चिल्लर लोक आहे, या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये। पर एक मी सांगू शकते की काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले म्हणून एवढे वडवड करतात, कारण हा सगळे प्रकार आत्ता बाहेर कुठे येऊन पडत आहे। काँग्रेसच्या काळामध्ये हे हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम आणि त्यांच्यावर हा सगळे प्रकरण दाबण्याचं काम काँग्रेसने केलं होतं, पण आता ते बाहेर निघत आहे। पण हे हिरवे विषारी जेवढे साप आहे ना, त्यांना ठेचण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीस जी आणि आमचे देशाचे प्रधानमंत्री हे करणार आहे, त्यांना सोडणार नाही।